मित्रांनो, आज मी थोडा विचारातच पडलो. म्हणलं आज कोणत्याच वाघाने मला फोन नाही केला. मग म्हणलं चला वाघांच्या शोधात जाऊ आपण आणि निघालो आप्पा शेठच्या राजवाड्याकर. नमस्कार मित्रांनो, मी आहे मारी डाकर. स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. राजवाड्याच्या दिशेने निघालोच होतो तर तितक्या ऍक्च्युली रेंज रोव्हर कार घेण्याचं हे माझं ड्रीम होतं. इफ आय वॉन्ट इट मीन्स आय वॉन्ट इट एनी हाव. मी बी आपल्या आजीबाईंना लगे रोची घोषणा करून पोचलो ताजमहालावर. ताजमहालावर पोचताच यांचा गोळका मला दिसला. मोठं झुंड के साथ बैठे ते सब लोक. म्हणलं जरा यांच्या झुंड मध्ये जाऊन बघावं. म्हणलं नक्की वाटणी तरी कशाची करते ते. माझ्या नकळत वाटणीचं काम चालू होतं. मग म्हणलं जरा जवळ जाऊन बघावं. जवळ गेलो तर यांनी तर मोठ्या लुडोचा डाव लावला होता. त्यातल्या त्यात हँडसम बॉयला बघून मला मोठं डोकंच गरम झालं. पहिलेच त्यांनी त्यांच्या गावच्या पोरांना खेळलं होतं लुडो मध्ये कर्जबाजारी. आता हिथं आला होता यांच्या काही किडण्या इकायला लावित होता का काय माहित. मी बी आपलं जाऊ दे मरू दे म्हणून केला नानाला फोन. नाना बी त्याच्या काळ्या बेडकाव स्वार होऊन येताना मला नजरच पडला. नाना का माझी एकटेकच नजर राहिली. म्हणलो नानाने वरचा आलाय झाकून आणि धावपळीमध्ये येण्याच्या आशेने म्हणलो हा पॅन्ट आलाय त्याच्या घरी कुठेतरी टाकून. जवळ आल्यावर मला दिसलं नाना मोठा बारीक चड्डीच घालून आला होता. नक्कीच मी बी म्हणलो नानाने बी चड्डी गँग मध्ये समावेश केलेला दिसतोय. एवढ्यात आप्पा शेठ मला म्हणलं विक्रमदादांनी येण्याचा हुकूम धाडलाय. निघालो आम्ही डिकी पटकन आणि पोचलो त्यांच्या घराबाहेर. स्वतःच दार ठोकायचं ठेवून लोकांच्या दारावर ठोकर टाकी. समज रे म्हणून ही पाकी लावायची वेळ आली वहिनी साहेबांवर. तेवढ्यात विक्रमदादांनी दार खोललं. दार खोलल्याच आपल्या लाडक्या साऊचं दर्शन झालं. साऊच्या हातामध्ये नेमकाच काहीतरी होता खाऊ. पण साऊला भीती होती आम्ही तिच्या हातातला खाऊ घेईन म्हणून ती लागली सायरा वायरा पाळायला. पण खरा डाकू मंगलसिंग तिचा पप्पाचे तिला कुठं माहिती होतं. डोळे वाटारून दादांनी तिच्या हातातून जबरदस्ती खाऊ घेतला आणि तो नाही सुटी खाल्लाच. पण रागात एकात असलेल्या दादांचा चेहरा बघून अक्षरशः आपला शिव भिवू खायला लागला. इतक्यात माझी नजर पडली एका सुकलेल्या झाडाखाली 4 टकलो आहे वनानू. एकाच्या तर काय डोळ्यात गेली होती पक्की घाण. तरी दुसरा तर मोठा बसल्या झोपला होता. तिसऱ्याच्या पक्क कुणीतरी कान पडीत जोरात दिली होती ठेवून म्हणून पक्की कानात वाटे घालून बसला होता. आणि चौथा गडी तर मोठ्या तोंडावर हात ठेवून खुद्दू हसत होता. तितक्यात विक्रम दादा म्हणाले आपल्याला निघायचंय पुण्याच्या दिशेने एकदम तातडीने. कारण की आपल्या तुषार भाऊंचा आहे म्हणले वाढदिवस. थोड्या वेळ त्यांना शुभेच्छा देऊ आणि आपलं परत निघून येऊ. आणि पोचलो आपण बोलता तुषार भाऊंपाशी. तुषार भाऊंच्या आजूबाजूला त्यांच्या मित्र परिवाराची गर्दी बघून मी बी मनातल्या मनामध्ये म्हणलं तुषार भाऊचं कॉन्टॅक्ट बरं कोणाला नाही खबर. तितक्यात आपल्या तुषार भाऊंनी केलं केक व लाकडी फळीनी सापा वार आणि निघालो आम्ही घरच्या दिशेने. मित्रांनो भेटू पुढच्या